नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात क्रमांक 132/2025 जी आहे, महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित गट अ आणि गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठीची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. याची भरती जाहिरात जी आहे 2026 साठीची, तर त्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तर आता सविस्तर व्हिडिओ पाहण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा, म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड जाहिरातीचे निकालाचे अभ्यासक्रमासंदर्भातले त्यासोबतच पुस्तकांच्या यादी संदर्भातले व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या गट अ आणि गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026 जी आहे तर ती 31 मे 2026 रोजी जी आहे महाराष्ट्रातील एकूण 37 परीक्षा केंद्रावर जे आहे तर ती परीक्षा आयोजित केली जाणार आहे. यामध्ये सामान्य प्रशासन विभागामध्ये राज्यसेवा जे आहेत गट अ आणि गट ब साठी एकूण ज्या पदे जे आहेत ते असणार आहेत 79 आणि महसूल व वन विभागामध्ये महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवामध्ये 8 अशी एकूण 87 पदे जे आहेत ते असणार आहेत. मग याच्यामध्ये जे आहेत अर्ज सादर करण्याचा कालावधी जो आहे ते 31 डिसेंबर 2025 असणार आहे. अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे 20 जानेवारी 2026. त्यानंतर जे आहे तर तुम्हाला परीक्षा शुल्क भरण्यासाठी 22 जानेवारी 2026 पर्यंतची वेळ जी आहे तर ती देण्यात येणार. चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी 23 जानेवारी 2026 पर्यंतची वेळ देण्यात येणार आहे. मग पदसंख्या व आरक्षणासंदर्भातल्या ज्या सर्वसाधारण तरतुदी आहेत ते देण्यात आल्या आहेत. पदसंख्या व आरक्षणामध्ये जे आहेत व्यवस्थित जे आहेत त्या व्यवस्थित इन्स्ट्रक्शन जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. ही जी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 साठीची जाहिरात आहे तर त्या संदर्भातली सविस्तर माहिती जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवाराकरता शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग जे आहे तर त्यानुसार ही भरती जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. शासन शुद्धीपत्रक इतर मागास बहुजन कल्याण विभाग जे आहे तर त्यानुसार ही सविस्तर माहिती जी आहे ते देण्यात आलेली आहे. त्यानंतर खेळाडूसाठीचं आरक्षण आहे, त्यानंतर जे आहे दिव्यांग उमेदवारासाठीचं आरक्षण आहे, त्यानंतर जे आहे तर व्यवस्थित जे आहे तर डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे. तर जाहिराती जे आहे तर ते तुम्हाला त्याचं PDF आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्यावरनं पाहता येणार आहे. तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. पात्रता जी आहे भारतीय नागरिकत्व असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा जी आहे तर तिथं उद्योग अधिकारी तांत्रिकसाठी गट ब आणि पशुवैद्यक अधिकारी गट ब वगळता इतर सर्व संवर्गासाठी 1 एप्रिल 2026 आणि उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब आणि पशुवैद्यक अधिकारी गट ब यासाठी दिनांक 20 जानेवारी 2026 असा असणार आहे. त्यानंतर सद्यस्थितीत उपजिल्हाधिकारी गट संवर्गाकरता शासनाकडून मागणीपत्र प्राप्त झालेले नाही, तथापि भविष्यात प्रस्तुत परीक्षेतून सदर पदभरतीकरता मागणीपत्र उपलब्ध झाल्यास उपजिल्हाधिकारी गट अ संवर्गाच्या सेवा प्रवेश नियमानुसार सदर संवर्गाकरता वयोमर्यादा गणण्याचा दिनांक 1 एप्रिल 2026 असा गृहीत धरला जाणार आहे. तर मग याच्यासाठी वयोमर्यादा जी आहे तर तुम्हाला किमान 18 ते 19 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे आणि तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष वयाची अट देण्यात आलेले. मागास आर्थिक दुर्बल घटक अनाथ असाल तर 43 आहे, खेळाडू प्रावीण्य असाल तरी पण 43 आहे, माजी सैनिक असाल तर 43 आहे आणि दिव्यांग उमेदवार असाल तर 45 वर्ष वयापर्यंत तुम्हाला यासाठी अर्ज करता येतो. त्यानंतर शैक्षणिक पात्रता जी आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी तर तुम्हाला सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट साठी जे आहे तर शैक्षणिक पात्रता देण्यात आली. संविधानिक विद्यापीठाची किमान 55% वाणिज्य शाखेची स्नातक पदवी किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कास्ट अँड वर्क्स अकाउंट्स यांनी आयोजित केलेली परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा जी तुमची पदवी जी आहे तर त्या शाखेमधनं किंवा MBA झालेला उमेदवार पण यासाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे. उद्योग निरीक्षक तांत्रिक गट ब साठी जे आहे तर शैक्षणिक पात्रता जी आहे अभियांत्रिकी शाखेतील पात्रता लागणार आहे किंवा विद्या रचनाकार यातली तो असेल तरी चालेल. विज्ञान शाखेतील संवैधानिक विद्यापीठाची पदवी असेल तरी पण तुम्ही फॉर्म भरण्यासाठी पात्र असाल. त्यानंतर पशुवैद्यक अधिकारी गट संवर्गाकरता जी शैक्षणिक पात्रता जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. ही जी भरती जाहिरात आहे 2026 साठीची असणार आहे. त्यानंतर पूर्व परीक्षा जी आहे तर ती असणार आहे. तर त्यानंतर मुख्य परीक्षा असणार आहे. परीक्षेचे टप्पे देण्यात आले आहेत. पूर्व परीक्षेचा टप्पा आणि मुख्य परीक्षेचा टप्पा, परीक्षेचे गुण जे आहेत तर ते देण्यात आले. तर मुख्य परीक्षेसाठी जे आहे ते तुम्हाला किती गुण असणार आहे ते देण्यात आलेलं आहे. ही सविस्तर जाहिरात जी आहे तर ती देण्यात आलेली आहे आणि ही जी भरती असणार आहे तर आता 2025 आणि 2026 पासून जे आहे तर डिस्क्रिप्टिव्ह टाईपची जी भरती आहे तर ती सुरू झालेली आहे. तरी जे विद्यार्थी MPSC आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 साठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आहे तर त्यांच्यासाठी आलेली ही खूप महत्त्वाची अपडेट आहे.
अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क जे आहे तर अमागास म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी 544 आहे. मागास आर्थिक दुर्बल घटक अनाथ दिव्यांग असेल तर 344 रुपये असणार आहे. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क आणि अर्ज करण्यासाठीच्या स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन देण्यात आलेलं आहे. तर गुणांची पडताळणी कशी होणार आहे ते देण्यात आलेलं आहे. तर या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि कॅटेगरी वाईज जागांची विभागणी जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. याच्या व्यतिरिक्त डिटेल येईल, त्याच्यानंतर अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन येतच राहील. परंतु सध्यापर्यंत जे आहे तर हे अपडेट आलेलं आहे. तर त्याचा संपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून जायला विसरू नका. थँक्स फॉर द वॉचिंग.